मुंबईमध्ये LPG गॅस टंचाईचा फटका थेट हॉटेल व्यावसायिकांना बसलाय। आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। काय सांगाल, मुंबईमध्ये जे गॅस सिलेंडर आहेत त्याच्या टंचाईचा फटका थेट तुमच्या व्यवसायावर बसलाय? हॉटेल इंडस्ट्रीचा सगळा व्यवसाय बसल्याचा आहे। आता पुढे अजून 10-20 दिवसांनी सगळं सिलेंडर जे हॉटेल्स बंद होणार आहेत। आता ऑलरेडी बँगलोरमध्ये हॉटेल्स बंद झाले आहेत, 20% बंद झाले आहेत। महाराष्ट्रामध्ये पण असंच बंद झाले आहेत। आणि आता हॉटेल इंडस्ट्री बॉम्बेमध्ये थोडंफार चालू आहे, पाईपलाईन चालू आहे, माझ्याकडे पाईपलाईन म्हणून थोडंफार चालू आहे। आता पुढे एक 15 दिवसांनी पण ते पण होणार तसंच आहे। आणि एवढी महागाई वाढणार आहे पुढे, गव्हर्नमेंट याच्यावर लक्ष काय दिलं नाही तर संपूर्ण हॉटेल इंडस्ट्री ठप्प होणार आहे, संपूर्ण ठप्प होणार आहे। आणि आमचे स्टाफ जे आहेत ते सगळे त्यांची सॅलरी सगळं एकदम स्टॉप होणार आहे। त्यामुळे यावर गव्हर्नमेंटने जर लवकर लक्ष काय दिलं नाही आणि आमच्या हॉटेल असोसिएशनने सांगितले आता तुम्ही तुमचं बघा, जे ज्यांचे पाईपलाईन्स आहेत त्यांच्या एक 15-20 दिवस चालतील, पण ज्यांचे सिलेंडर आहेत त्यांचे बाहेर होणार आहेत। येत्या 2 दिवसात संपूर्ण जी टंचाई आहे गॅसची, ती म्हणजे गॅस सिलेंडर संपूर्ण इथे मुंबईतले संपणार आहे असं सुद्धा माहिती समोर आली। अजून 20 दिवस बंद होणार, 20 दिवसानंतर सगळं मुंबई ठप्प होणार आहे, संपूर्ण रेस्टॉरंट सगळं बंद होणार संपूर्ण 20 दिवसानंतर। हा असोसिएशनने सांगितलं ऑलरेडी 20 दिवस अजून चालू शकतो बस। त्याचा थेट जो परिणाम आहे तुमच्या हॉटेल आणि रेस्टॉरंटवर होणार आहे, होणार आहे, स्टाफमध्ये होणार आहे, सगळंच होणार आहे, सगळं प्रॉब्लेम एकदम क्रिएट होणार आहे। आता रेट्स वाढवणार आहेत, रेट किती वाढवणार आहे, वाढून सिलेंडर नसेल तर सिलेंडरचे भाव सुद्धा गगनाला भिडले। आता अजून वाढणार आहेत। आता हे फक्त आता 200-300 वाढले आहेत, या डबल होणार आहेत। डबल पब्लिक घेणार आहेत तरी पण काय करणार, इलाज नाही त्याला। रेस्टॉरंट चालू आहे पण आता ते पण त्या लोकांनी सांगितलं आहे की आता ते पण बंद होणार आहे, म्हणजे ते पण देणार नाही। आता जेवढे आहेत ज्यांच्याकडे 10 सिलेंडर आहेत त्यांना 5 देणार असं त्यांचं चाललं आहे। पश्चिम आशियाई देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता थेट पुण्यातील हॉटेलला जाणवायला लागलेली आहे। पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना जो गॅस दिला जातो त्याच्यावरही आता परिणाम जाणवायला लागला आहे, कारण आपण पाहतोय की गेले काही दिवसापासून युद्ध सुरू आहे आणि युद्धाची झळ हॉटेल चालकांना मोठी सहन करावी लागते। कारण हॉटेलमध्ये येणारे गॅस जे आहेत त्या गॅसच्या देण्यावर खरं तर आता त्यांनी निर्बंध टाकले आहेत आणि साहजिकच जे सकाळच्या सुमारास नाश्ता करतात किंवा जेवण करतात या हॉटेलवर त्याची झळ आलेला आहे। 19 किलोचे खरं तर गॅस जे कमर्शियल दिले जातात त्या गॅसवर खरं तर ह्याचा मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो येणाऱ्या 1 ते 2 दिवसात जाणवेल असं हॉटेल असोसिएशनकडून सांगण्यात येते। कारण जो गॅस दिला जातो त्याच्या ऑर्डर सध्या स्वीकारल्या जात नाहीत, त्या खूप कमी प्रमाणात स्वीकारल्या जात आहेत। माझ्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांना त्याची काय जाणवते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। सध्या युद्ध सुरू आहे, त्या युद्धाचा परिणाम काय जाणवतोय? सध्या हे सुरू आहे, काय सांगाल तुम्ही? काय सांगणार की आता गॅस भेटत नाही आहे तर आम्ही काय करावे माणसाने, की आम्हाला कमर्शियल गॅस भेटला नाही तर आम्हाला 2 दिवसात दुकान बंद करण्यात येईल। आमचा रोजगार कसा जाईल? आमचं ज्याच्यावर व्यवसाय आपण पोट भरून आम्ही आहे त्याच्यावर। आता काय कशा प्रकारे गॅस येतोय? ऑर्डर दिल्यानंतर काय होतंय? आता आम्हाला 2 दिवसात सांगण्यात आलं की आमच्याकडे आता शिल्लक पुरवठा नाही आहे, स्टॉक नाही आहे। आता स्टॉकच नाहीच असल्यामुळे आम्हाला 2-3 दिवसात दुकान बंद करायला लागेल। गिराईक येतात, गिरायकांवर काय परिणाम? गिराईक आता नाहीच आहे सध्या, गिराईकाचं नाहीच आहे प्रॉब्लेम, गिराईकच नाही आहे सध्या। फटका बसेल, मोठा फटका बसेल। गॅस तसा आम्ही माल बनवून कसं कस्टमरला हे करणार? गॅसचे दर कमी जास्त वाढलेत, काय देत वाढले। मागच्या वेळेस 1600-1700 रुपये, आता गेल्या परवा 2 दिवसापूर्वी आम्ही 1900 रुपयांनी गॅस घेतलेला आहे कमर्शियल। काय सांगण्यात येते गॅसवाल्यांना? ते म्हणले आमच्याकडे स्टॉक अवेलेबल नाही आहे। किती दिवसात देतात? 1-2 दिवस? काही सांगितलं नाही, जेव्हा स्टॉक येईल तेव्हा तुम्हाला गॅस मिळण्यात येईल। काय सांगा, आता खरं तरी गॅसचा सगळा परिणाम जाणवतोय कशा प्रकारे? आता सध्या आमच्याकडे गॅसमध्ये एक स्टॉक बंद चालू आहे त्याच्या, कारण का त्याने लोकांनी सांगितलं काय आमच्याकडे गॅस स्टॉक नाही आहे तर आम्ही गॅस तुम्हाला देऊ शकत नाही। तर ह्यामुळे सर आमच्या 2 दिवस चालणार, 2 दिवसानंतर हॉटेल बंद होणार। ही पद्धती आमची आहे ना, कारण रोजीरोटी आमची चालू आहे ती हॉटेल नाही चालला, गॅस नाही आला तर आमचा हे बंद होणार ना। हॉटेलवरही परिणाम? हा, हॉटेलवर परिणाम होणार, कारण सगळं हॉटेलवर परिणाम होणार म्हणजे आम्ही घरी बसणार, मग आमचा व्यवसाय बंद होणार ना। ऑर्डर दिल्यानंतर येतात का लगेच? ऑर्डर दिल्यानंतर येतात, गॅसवाले येतात, आम्हाला सांगतात 2 दिवसांनी आम्ही गॅस टाकू। पण आता ऑलरेडी सांगितलं त्यांनी आमच्याकडे गॅस स्टॉक नाही आहे, या पद्धती आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे। घरामध्ये काय परिणाम झालाय? घरामध्ये अजून तर नाही आहे, आता ते म्हणले ते पण म्हणणार 25 दिवसांना आम्हाला
तुम्हाला गॅस भेटणार, म्हणजे 25 दिवसांनी बुकिंग करावं लागणार तर तुम्हाला गॅस भेटणार. असं होत होतं का? नाही, आणि नाही, आताच हे युद्ध मुलं चालू झालं ना, त्यामुळं असा होतोय. गॅस दर कमी वाढले, जास्त झालेत काय? गॅस तर वाढले, आता 900 रुपये, 960 रुपये गॅस बिल तो घरचा. हां, त्याप्रमाणे आम्हाला पण प्रॉब्लेम होतो ना मग. नक्कीच आपण पाहतोय की पुण्यात खूप मोठ्या प्रमाणात हॉटेल आहेत आणि हॉटेल व्यवसाय सुरू असताना सध्या युद्धाची झळ जी आहे ती हॉटेल चालकांनाही सहन करावी लागते. अगोदर ज्या प्रकारे गॅस येत होते तसे आता गॅस येत नाही आहेत आणि त्यामुळं येणारे कस्टमर असतील किंवा गॅसचे दर असतील हेही वाढताना पाहायला मिळत आहेत. मात्र जर गॅसच नाही आला तर पुढच्या 2 दिवसात ही हॉटेल जी आहेत ती बंद करावी लागतील अशी स्थिती निर्माण झाली. इराण आणि इस्रायलच्या युद्धाचा फटका हा खऱ्या अर्थाने घरगुती गॅसवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. लातूरमध्ये देखील गॅसचा तुटवडा पाहायला मिळतोय. व्यावसायिक जो गॅस आहे त्यात देखील आता तुटवडा पाहायला मिळतोय. अनेक व्यावसायिकांना त्या गॅसचा तुटवडा झाल्यामुळे आता हॉटेल व्यवसाय देखील आता संकटात आल्याचं पाहायला मिळतोय. हा संपूर्ण हॉटेल व्यवसाय जो आहे तो आता संकटात आल्याचं चित्र पाहायला मिळतोय. हॉटेल व्यावसायिकांचे जे व्यावसायिक गॅस आहेत ते पूर्णपणे खाली झाले, त्यामुळे आता नवीन गॅसची बुकिंग केली आहे तरी देखील ही गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्याची ओरड हॉटेल व्यावसायिकांना मिळते. अनेक एजन्सींचे गॅस जे आहेत आणि कंपनींचे गॅस ते वेळेवर मिळत नाहीत. हॉटेल व्यावसायिक आहात तुम्ही, काय परिस्थिती आहे? साहेब, भारत आणि इराणचं जे अमेरिका आणि इराण यांचं जे युद्ध चालू आहे, आमच्यासारख्या गोरगरीब छोटे ते व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा बसलेलं आहे. आज 2 दिवस झालं माझ्याकडे HP गॅस वापरतो मी कमर्शियल. 2 दिवस झालं मला भेटत नाही. आता तर वरून तर असं ती गॅस द्यायला पोहोचणारे असं म्हणालेत की आता पुढे येईल का नाही गॅरंटी नाही. आम्ही हॉटेल कसे चालवायचे, व्यवसाय करायचा का नाही, माझ्यापाशी कमीत कमी 10-15 लोक कामाला आहेत. त्यांनी कसं जगायचं आणि आम्ही कसं जगायचं? आता ही जर परिस्थिती निर्माण आज या दिवसात आहे, भविष्यात काय निर्माण होईल, आम्ही काय जगायचं का नाही हे सांगा तुम्ही. बरं, आता या कमर्शियल गॅसचे दर देखील वाढवल्याचं बोललं जातं. कितीनं दर वाढले ते? साहेब, जे आम्हाला अगोदर 1900 रुपयाला मिळायचा गॅस ते आता युद्ध चालू झाल्याच त्यांनी 1980 रुपयाला केलाय. जी की दरवाढ त्यांनी करायला पाहिजे होते का नाही ते आता तुमच्या इंटरनॅशनल आम्हाला तर काय कळत नाही, पण त्यांनी 80 रुपये गॅसचे रेट वाढवलेले आहेत. आता इथून पुढे तर त्यांना म्हणते ह्या बी रेटने भेटणार नाही म्हणते. मग आता नेमकं ह्यांनी वाढवलेत का सरकारचे वरून वाढलेत काय आम्हाला काय माहिती नाही. बरं, कृत्रिम तुटवडा देखील गॅस एजन्सीकडनं केला जातो अशा प्रकारचं देखील 100% साहेब. एवढ्या लवकर तर बाहेर देशातून येणारा गॅस आहे किंवा देशात जी पोहोचू करणारे आहेत त्यांच्यापाशी लगेच एका दिवसाचा किंवा 2 दिवसाचा स्टॉक असतो का? त्यांच्या गाड्या फिरायला दिसतात आम्हाला आणि आम्हाला म्हणतात की गॅस संपला म्हणून. हे एजन्सीवाले सुद्धा कृत्रिम स्टॉक हे करून वाढीव दराने विकण्यासाठी त्यांनी थांबवले असतील साहेब. ही 100% असं असू शकते. खरं म्हणजे खाजगी जो व्यावसायिक जो गॅस आहे या गॅस देखील कृत्रिम पद्धतीने टंचाई करून वाढीव दराने विक्रीसाठी देखील आता एजन्सीकडनं ही काळ्या बाजारात विकण्यासाठीची प्रोसेस जी आहे ती केली जात असल्याची चर्चा देखील आता समोर येते. अमेरिका, इराण आणि इस्रायल युद्धामुळे देशामध्ये आता भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर गॅसचा तुटवडा जाणवू लागलेला आहे. अनेक कंपन्यांनी कमर्शियल गॅसचा जो पुरवठा आहे तो बंद केलेला आहे. मी आता सध्या एका छोट्या हॉटेल व्यावसायिकाच्या दुकानाजवळ आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी ही लोक रोज सकाळी आल्यानंतर कमर्शियल गॅस जो आहे तो विकत घेतात आणि दिवसभर आपला व्यवसाय करीत असतात. मात्र आता ह्यांचं जे सिलेंडर आहे हे पण आता संपायला आलेलं आहे आणि पुन्हा यांना ते मिळणार नाही, कारण कंपन्यांनीच वरतून कमर्शियल सिलेंडर पाठवणं बंद केलेलं आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी हे छोटे व्यावसायिक जे आहे हे आपला रोजचा उदरनिर्वाह करत असतात. मात्र आता सिलेंडर संपल्यानंतर यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे की आता सिलेंडर कुठून आणायचं. एकतर घरगुती गॅस सिलेंडर वापरायचा आणि त्याला तर परवानगी मिळणार नाही, त्यामुळे नेमकं यांच्यासमोर समस्या निर्माण झाली आहे. माझ्यासोबत या हॉटेलचे दुकानदार आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. काय वाटतं तुम्हाला की आता गॅस सिलेंडर तुमचं संपत आलेलं आहे, किती दिवस चालेल आणि त्याच्यानंतर तुमचं काय चालणार? हे फक्त उद्याचे दिवस चालेल आणि जर संपलं तर एक कदाचित आम्हाला परत हे आणावं लागेल, लाकडं वगैरे त्या भट्ट्या चालू करावं लागणार आहे. पण त्याच्याने प्रदूषण होईल. मग आता त्याला इलाज काय? आम्ही थोडी ते घेण्याचं बंद केलंय, आम्ही तर घ्यायला तयार आहे ना. पण मग आता नसल्यानंतर मग धंदा थोडी बंद करता येईल. दुकान बंद करावं लागेल, हॉटेल बंद करावं लागेल. हो, मग बंदच करावं लागेल. प्रदूषण जर टाळायचं तर मग आता हे जर नसेल तर मग प्रदूषण तर होणारच. मला असं समजलं की ब्लॅक मध्ये मिळतात आहे वगैरे, असं काही आहे का? नाही, तसं काहीच नाहीये. जे आहे ते रेग्युलर मध्येच आहे, ब्लॅक मध्ये पण कमर्शियल नाही भेटणार. तर मग कदाचित जर आम्हाला घरून जे सिलेंडर राहतं घरचं ते आणावं लागेल. पण मग त्याला जर दुकानावर आणले बंदी आहे तर मग आम्ही काय करायचं?
एकूणच बघायला गेलं तर घरून गॅस आणायचा व्यवसाय सुरू ठेवायचा असेल, घरून गॅस आणायचा असेल तर तोही आणता येणार नाही. त्यामुळे छोटे जे व्यावसायिक आहेत, जे रोज हातावरती धंदा करून पैसे कमवतात, त्यांच्यासमोर हॉटेल बंद करण्याची वेळ येणार आहे. इस्रायल इराण युद्धाचा थेट फटका आता पंढरपुरातील नागरिकांना बसत आहेत आणि आपण बघतोय की खरं तर गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांनी आता या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत. आपण बघतोय खरं तर सकाळपासूनच लोक रांगेमध्ये गॅस खरेदी करण्यासाठी उभा आहेत. पंढरपुरामध्ये जवळपास 2-3 पॉईंट आहेत गॅस वितरणाचे. या ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे. खरं तर आजपासून प्रशासनाने व्यावसायिक सिलेंडरचा गॅस पूर्णपणे बंद केलाय. मात्र आता तो ग्राहकांसाठी घरगुती गॅसचं मात्र वितरण या ठिकाणी सुरू आहे आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणामध्ये गॅसचा तुटवडा असल्यामुळे काही प्रमाणामध्ये काळा बाजार होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी आता घरगुती गॅस खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केलेली. माझ्यासोबत काही ग्राहक आहेत. कशा पद्धतीनं गॅसचं वितरण होत आहे, काय तुमचा अनुभव कशामुळे तुटवडा, तुम्ही किती वाजता असल्यापासून रांगेत? काय महाराष्ट्रात जे बाहेर जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळं बाहेर महाराष्ट्रावर परिणाम खूप व्हायला लागला. सध्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसची टंचाई आहे. माझा गॅस सुद्धा सध्या 14 जानेवारीला मी पावती केली होती, पण सध्या लवकर मला तोही मिळत नाही. काय ज्यादा पैसे घेतले जाते? नाही, अजून तर काही तसं निदर्शन आलेलं नाही. काय काका सांगा, तुम्ही एवढ्या वयामध्ये आता गॅस खरेदी करायसाठी आला, काय परिस्थिती आहे पंढरपुरात? चांगली आहे, त्याचं काय गॅसचा तुटवडा आहे का? काय नाही प्रॉब्लेम एवढं, काय ताप करत नाहीत लोक, काय नाही. किती वाजल्यापासून रांगेत आहे? मी मगाशी आलो, थोड्या वेळ झाला. या ठिकाणी काही महिला देखील आहेत. मला सांगा, काय काय गॅसची परिस्थिती आहे, काय तुम्हाला समस्या जाणवतात? समस्या म्हणजे हेच की गॅस वाढते, दर वाढलेत आणि आता टाक्या कमी पडले. म्हणजे आम्हाला काल बुकिंग केलेला आज भेटला गॅस. काय ज्यादा पैसे घेतले जाते? हा, ज्यादा पैसे झाल्या. किती घेतले? 60 रुपयांनी वाढला ना गॅस. नाही, त्याच्यापेक्षा ज्यादा पैसे घेतले का? नाही तेवढेच. गॅसचे पैसे नाही, तेवढेच. आपण या ठिकाणी बघतोय की खरं तर सकाळपासूनच महिलांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे. सर्वसामान्य नागरिक देखील काम धंदा सोडून या रांगेमध्ये उभा आहेत. एकूणच आपण बघतोय की घरगुती गॅस सिलेंडरची कमतरता नसली तर मात्र भविष्यामध्ये ती अडचण येऊ शकते, गॅसचे दर वाढू शकतात. या भीतीपोटी आता सर्वसामान्य नागरिक रांगेमध्ये गॅस खरेदी करतायत. इराण-इस्रायल युद्धाचा थेट परिणाम जो आहे तो आता धाराशिवमध्ये देखील दिसायला सुरुवात झालेली. धाराशिव जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर कमर्शियल जो गॅस आहे तो ग्राहकांना मिळताना पाहायला मिळत नाही. अनेक जिल्ह्यातील जे गॅस एजन्सी आहेत त्यांनी आपली कार्यालय बंद केलेली आहेत. त्यांचे गॅस एजन्सी जे आहेत त्या कुलूप बंद केल्याची परिस्थिती जी पाहायला मिळते. आता हे जे सिलेंडर आहे, मी आता कळंब तालुक्यातील एका गॅस एजन्सीवर आहे. या ठिकाणी हे पूर्ण रिकामे सिलेंडर आहेत. अगदी केंद्र सरकारने ज्या पद्धतीने निर्देश दिले त्यानुसार खाजगी किंवा कमर्शियल गॅस जो आहे त्याचा पुरवठा बंद केलेला आहे. त्यामुळे कुठंतरी याचा थेट फटका जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर बसताना पाहायला मिळतोय. हे सर्व हॉटेल व्यावसायिक आपल्यासोबत आहेत, काही गॅस एजन्सीचे मालक आपल्यासोबत आहेत. नेमकं काय फटका बसतो आपण त्यांच्याकडून बातचीत करणार आहोत. मला सांगा, कधीपासून गॅस पुरवठा बंद आहे? 2-3 दिवस झालं बंद आहे. 3 दिवस. कशामुळे? त्या कंपनीवरूनच गाड्या भरण्यात आल्यात कमर्शियलच्या. त्या युद्धाचा म्हणजे कमर्शियल बंद आहे, फक्त डोमेस्टिक चालू आहे, आपलं घरगुती चालू आहे फक्त. कशामुळे? युद्धामुळं. आता तुमच्याकडे हॉटेलवाले येतात काय? हो, येतात ना. पण काही पर्यायच नाही त्याला. मग आम्ही त्याला नाही, मग कंपनीचेच गाईडलाईन्स तसे की बंद आहे वरूनच, म्हणून गाड्या भरण्यात आल्या तिथे. जिल्हाभरात काय परिस्थिती आहे? जिल्हाभरात अशीच परिस्थिती आहे सगळी. 2-3 दिवसापासून कुठं स्टॉक नाही सध्या, शिल्लकच नाही कुठं. नाही, कुणाकडेच नाही शिल्लक. हॉटेल व्यावसायिक देखील आहेत. मला सांगा, काय फटका बसतोय सध्या? सगळं आमचं हे कमर्शियलच आहे ना. तर कमर्शियल ह्यांच्याकडेच गॅस नसतं, हे आम्हाला कुठून देणार? मग आम्ही काय करणार? मग आता काय कसं चालू आहे? ते आता काय, आता विशेष नाही ना. काय आता काहीतरी आपलं लाकडं नाही, ह्याच्याने काहीतरी करावं लागेल. ते बी काय होत नाही ते सध्या. तुमचं गॅसचे जे हॉटेल आहे आपलं. मग आता कसं करता येईल? सध्या काय ना, थोडं बहुत ऍडजस्ट करतो. नसतं मग नसलं काय विलाज ना, बंद करावं लागेल. हॉटेलच बंद करायचं? मग काय, मग आता गॅस शिवाय काय करणार? आता गॅसच नसलं काय पेटून आणि कायच करणार? काय परिस्थिती? काय आता कमर्शियल भेटण्या गेले तर मग आता हॉटेलच करावं लागेल बंद. आता काय दुसरा वेळच नाही. नुकसान होईल किती? लय नुकसान होईल ना. सगळं त्याच्यावरच आहे. 4 जण आहेत मुलं आम्ही कामाला तिथं. सगळ्याची उपासमारीची वेळ येईल. तुम्ही काम करायचं? हा, काम झालं. आता आहे का गॅस?
आता सध्या आहे आजच्या दिवसाचा, तर संध्याकाळी किंवा उद्या सकाळी लागेल. आता उपलब्धच नाही. आता उपलब्धच नाही गॅस. तर ही सगळी भयानक परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. एकीकडं शासनाच्या वतीनं जे आहे ती थेट निर्देश दिलेले आहेत. कमर्शियल गॅसची पूर्णपणे जी पुरवठा जो आहे तो बंद केलेला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील आता व्यावसायिक जे आहेत ते देखील अडचणीत आलेले आहेत. तर एजन्सींनी मात्र आपल्या आता कार्यालयाला ताळे लावलेले आहेत. नक्कीच जर त्यांना ज्या सूचना आहेत त्या पद्धतीनं त्यांनी तो पुरवठा बंद केलेला आहे किंवा त्यांना कंपनीकडून जो पुरवठा येतोय तोच बंद असल्यामुळे आता व्यावसायिक जे आहेत ते अडचणीत सापडल्याची परिस्थिती जी आहे ती एकंदरीत धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. युद्धाचा फटका आता जे काही सर्वसामान्य पोळी भाजी केंद्र आहेत त्यांना देखील बसतोय. ठाण्यातल्या पोळी भाजी केंद्रामध्ये आता जरी काही सिलेंडरचा साठा शिल्लक असला तरी देखील भविष्यामध्ये या ठिकाणी त्यांना फटका बसू शकतो. आपण बघू शकतो की जे काही सिलेंडरचे दर आहेत ते देखील वाढलेले आहेत. हे जे काही पोळी भाजी विक्रेते आहेत किंवा मग पोळी भाजी विकणारे आहेत त्यांना देखील याचा फटका बसलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती रांगा यांना भविष्यात लावला. काका, तुम्ही मार्केटला जाता, किती फटका बसलाय? मार्केटला आता जातो तर म्हणजे आता हिरवा वाटाणा जो 40-50 रुपये किलो होता तो डायरेक्ट आता 80 रुपये झालेला आहे. टोमॅटो 20 रुपये होता तो 40 रुपये किलो झाले. सर्व भाज्यांचे भाव वाढलेले आहेत. कोथिंबीर जी 20 रुपये होती ती 40-50 रुपये जोडी झालेली आहे. सर्व भाज्यांचे रेट जवळजवळ डबल झाले आहेत. म्हणजे आता आम्ही कसं काय एखाद्याने रेट वाढलं तर काय करणार? पण वाटतंय कमी होईल कारण की युद्धामुळे खूप नाही, मला तर नाही वाटत की आता लवकर कमी होईल म्हणून, कारण हे युद्ध हे चालूच आहे आणि ते काय अजून थांबलेलं नाही आहे. आपण बघू शकतो की दिवसेंदिवस सिलेंडरचे भाव देखील वाढलेले आहेत. सिलेंडरच्या ज्या काही किमती आहेत या सिलेंडरच्या किमती देखील वाढल्यामुळे याचा फटका आता पोळी भाजी केंद्रवाल्यांना बसलेला आहे. काही किती फटका बसलाय? फटका तर भरपूर बसलाय, कारण सिलेंडरचे भाव वाढले, तेलाचे भाव वाढले, मसाल्याचे भाव वाढले. ते सगळे भाव वाढल्यामुळे आम्हाला आमचे पदार्थाचे भाव वाढवायला लागतील. ते वाढल्यामुळे आमच्याकडे कस्टमर यायचे कमी होतील, त्याच्यावर परिणाम होईल. म्हणजे आमच्या धंद्यावर, आमच्या रोजीरोटीवर याचा परिणाम भरपूर मोठा होणार आहे. किती सिलेंडरचे भाव वाढले गेल्या 8 ते 10 दिवसात? किती भाव वाढले आणि ग्राहक येतात का तुमच्याकडे? म्हणजे जेवणासाठी लोक येतात का त्यांच्या पण किमती वाढावं लागतं? 200 रुपयापेक्षा जास्त भाव सिलेंडरचे आता अधिक झालेला आहे. तो पण आम्हाला परवडण्यासारखा नाहीये. त्याच्यामुळे कस्टमर कमी यायला लागलेत. आमचं हे भाड्याचं दुकान ते कसं चालवणार, घर कसं चालवणार, याच्या सगळ्यावरच आमच्या खूपच परिणाम झालेला आहे याचा. दिवसेंदिवस जे काही सिलेंडरच्या किमती आहेत त्या सिलेंडरच्या किमती वाढल्यामुळं जे छोटे व्यावसायिक आहेत यांना देखील याचा फटका बसलेला आहे. सरकारनं याबाबत काहीतरी तोडगा काढला तर नक्कीच हे जे काही छोटे व्यावसायिक आहेत त्यांना देखील व्यवसाय करता येईल. ठाण्यामध्ये जरी अजून तरी जो काही पुरवठा आहे किंवा तुटवडा जाणवत नाही, परंतु भविष्यामध्ये ठाण्यामध्ये याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम कोकणात जाणू लागला आहे. कारण जर आपण बघितलं तर हा पर्यटन जिल्हा आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर पर्यटक जे आहेत ते मोठ्या संख्येने येतात आणि कोकणी जेवणाचा म्हणजे मालवणी जेवणाचा आस्वाद जे आहेत ते पर्यटक घेताना दिसून येतात. जर आता बघितलं तर कमर्शियल सिलेंडर जे आहेत ते आता पुरवठा बंद झाल्यामुळे याचा थेट परिणाम हॉटेल व्यवसायावर झालेला पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी जर बघितलं तर हॉटेल व्यावसायिक असतील किंवा छोटे मोठे स्टॉलधारक असतील यांना याचा थेट परिणाम आता जाणू लागला, कारण कमर्शियल सिलेंडर बंद झाले आहेत. आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहेत. काय तुमच्या अडचणी आहेत मला सांगा, कारण कमर्शियल सिलेंडर बंद झाल्यामुळे कसा परिणाम तुमच्या व्यवसायावर जाणवतो आहे? व्यवसायावर परिणाम तर झालेला आहेच आणि आता ही सुरुवात आहे असं वाटतं. हे लवकरात लवकर युद्ध थांबलं पाहिजे आणि गॅस पुरवठा वगैरे जे ह्या गोष्टी लवकरात लवकर सुरू व्यवस्थित झाल्या पाहिजे, तरच युद्ध थांबल्याशिवाय हे काय होणार नाही. आणि दुष्परिणाम सध्या आम्हाला दिसू लागलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि त्यात कुडाळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे. ते रेल्वे, बस स्टँड, एस टी डेपो किंवा चारही मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे पर्यटक सिंधुदुर्गात जास्त येतात. गोव्याचे सुद्धा येतात आणि मुंबई, पुण्यासारखे तारकर्लीला, मालवणला राहून जेवणासाठी आमच्याकडे येतात, मच्छी जेवणासाठी. आणि त्याचा परिणाम थेट आमच्या व्यवसायावर झालेला आहे आणि व्यवसायावर परिणाम होताना त्याच्यावर इतर लोकांवर पण, आमच्या कामगारांवर पण परिणाम झालेला आहे. काय सांगाल, कारण जर बघितलं तर अजूनही काही 6 आठवडे युद्ध सुरू राहणार असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे जर अशा प्रकारे युद्ध सुरू राहिलं तर तुमचा व्यवसाय जो आहे तो पूर्णपणे ठप्प होऊ शकतो. कसा परिणाम होईल या पुढच्या काळात काय सांगाल? परिणाम तर नक्कीच होणार आणि जर गॅस पुरवठा बंद झाला तर आम्हाला पूर्णपणे व्यवसाय बंदच ठेवावा लागणार, कारण इतर कुठची व्यवस्थाच नाही. लोकांना, पर्यटकांना आम्ही अन्न तयार करून देण्यासाठी कुठचीच व्यवस्था नाही आमच्याकडे. त्याच्यामुळे पूर्णपणे व्यवसाय बंदच ठेवावा लागणार. नक्कीच जर बघितलं तर मोठा परिणाम जो आहे तो व्यवसायावर होणार आहे, हॉटेल व्यवसायावर होणार आहे. त्यामुळे पर्यटक जे येणार आहेत त्यांनासुद्धा कोकणी जेवणाचा आस्वाद जे घ्यायला पर्यटक येतात त्यांनाही जेवण जे आहे कोकणी ते मिळणार. त्यामुळे जर एकूणच बघितलं तर या सगळ्याच व्यावसायिकांवर मोठा परिणाम जो आहे
तो होऊ शकतो असं बोललं जात आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.